नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वसामान्य नाशिककरांच्या रोजच्या जगण्या मरण्याशी संबंधित असलेल्या विषयावर बोलणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून असं आपल्याला म्हणता येईल की सिंहस्थाची विकास कामं सुरू आहे. चांगलं आहे, विकास कामं व्हायलाच पाहिजे, त्यात काय वादच नाही. आणि नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार महायुती सरकारनं केलेलाच आहे, त्यामुळे त्यांना साथ द्यायलाच पाहिजे. त्याबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही, ते द्यायला हवं, लोकांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे आणि नाशिककर देतही. परंतु एक तर उशिरा पाऊस सुरू झाला आणि पावसाच्या 4-5 दिवसातच या विकास कामांची जी काही हालत झाली आहे, त्यामुळे नाशिककर शब्दशः वैतागले आहेत. एकही रस्ता नाशिकचा असा नाही का त्यावर धडपणे चालता येईल. चालणं मुश्किल आहे, वाहन चालवणं मुश्किल आहे. या सर्व प्रकारामुळे किती अपघात झाले, किती जणांचे बळी गेले याची तर गिनतीच नाही. हे नेमकं काय चाललंय हा खरा मोठा प्रश्न आहे. बरं, रस्त्यांची कामं करतात. आपल्या आयुक्त महापालिकेच्या मनीषा खत्री असं म्हटलं की या निमित्तानं साधारणतः 12 युटिलिटी त्या या जे खड्डे खणले त्याच्यातून जे पाईपलाईन टाकतायत त्याच्यातून या युटिलिटीची सेवा दिली जाणार. ते चांगले, आनंद आहे, युटिलिटी पाहिजेलच आहे. परंतु सगळीच कामं एका वेळेस सुरू करण्यामधलं नेमकं नियोजन काय आहे? बरं, त्याबद्दलही लोकांची काही तक्रार नाही. पण एखादं काम सुरू असताना हे काम कशासाठी चाललंय, ते कोण करतंय, त्याला पर्यायी रस्ता काय आहे का? जिथं पर्यायी रस्त्याचे बाण दिलेले आहे तो पर्यायी रस्ता दुसऱ्या दिवशी खोदलेला आढळतो. आज सकाळी एका रस्त्याने आपण गेलं तो रस्ता ठीक असतो, दुपारनंतर तिथूनच परत यायची वेळ आली का तो रस्ता बंद केलेला असतो. लोकांना गृहीत धरून हे जे काही चाललेलं आहे ते अतिशय वाईट आहे, निषेधार्ह आहे. उशिरा का होईना पण शिवसेना उभाठाला जाग आली आणि त्यांनी आज खड्ड्यांविरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली. वेलकम टू खड्डा सिटी नाशिक असा एक टॅगलाईन द्वारे त्यांनी केलं. चांगलं आहे, म्हणजे असं काहीतरी राजकीय पक्षाचे लोक जेव्हा रस्त्यावर उतरतील तेव्हा याला काहीतरी आळा बसेल असं वाटतंय. मध्यंतरी महापालिकेतल्या वेगवेगळ्या पक्षाच्या नगरसेवकांनी या विरोधात आवाज उठवला, आंदोलनं केले. परंतु सत्तारूढ पक्षाचे आमदार असतील, त्यांचे नगरसेवक असतील, यांनी किमान आपल्या पक्षाच्या सत्तेला एवढं तर सांगितलं पाहिजे की या रस्त्यांची पर्यायी व्यवस्था अमुक आहे, खड्डे तातडीनं बुजवला पाहिजे. म्हणजे जिथं पर्यायी रस्ते दिले आहेत, मग मी म्हटलं तसं त्याप्रमाणे त्याची तर वाईट अवस्था आहे, तिथं नवीनच काम सुरू केलं जातं. परंतु पर्यायी रस्त्यावर जे खराब झाले गेले काही दिवस प्रचंड वाहतुकीमुळे, त्यात खडी टाकणं, त्यातले खड्डे बुजवणं आणि अगदी काही सेकंदापुरतं तरी नाशिककरांना थोडासा दिलासा देणं, एवढंही आपल्याला जमत नाही. कोणता कारभार चाललाय हा सगळा? आणि किती किती जीव घेणार नाशिककरांचा? हे कुठेतरी थांबवा. दिल्लीत जंतर मंतर मध्ये जे काही झालं ती तसा काही एक ट्रिगर पाहिजे का महापालिकेला किंवा सर्व संबंधित आस्थापनांना? हे थांबवा तुम्ही. नाशिककर जर रस्त्यावर आले तर काय होणार या सिंहस्थाच्या कामांचं? त्र्यंबक रोड घ्या, औरंगाबाद रस्ता घ्या, नाशिक रोडचा रस्ता घ्या, सिडकोतले रस्ते घ्या, कोणताही एकही रस्ता असा नाही. कालच तारबाला नगरचा रस्ता 4 महिन्यापूर्वी बांधलेला रस्ता पूर्ण उखडलाय. त्याची छायाचित्र माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे. अशी जर कामं होणार असतील आणि सिंहस्थाच्या नावाखाली हा सगळा आतबट्ट्याचा व्यवहार चालणार असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही. नाशिककरांनी सुद्धा आता याचा जाब विचारला पाहिजे. अन्यथा आपल्याच थोबाडीत मारा आणि गप्प बसा, एवढंच करावं लागेल. मग काय करणार नाशिकसाठी? धन्यवाद.